सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवसांना भरपूर महत्त्वाचे मानले जाते। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे स्वतःचे महत्त्व असते, परंतु भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तिला पिठोरी अमावस्या, भादो अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असेही म्हणतात। यावर्षी 2025 मध्ये भाद्रपद अमावस्या 2 दिवसानंतर येत आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 46 योगिनीची पूजा करतात। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे। पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते। या दिवशीच बैलपोळा देखील साजरा केला जातो। या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते। या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित होते। पिठोरी अमावस्येला पूजा कशी करावी ती म्हणजे सकाळी गंगाजल टाकून स्नान करा। या दिवशी पांढरे कपडे घाला, पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे। पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करा। त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा। या दिवशी तिळाच्या तेलाचे दिवे लावावे आणि शिवमंत्राचा जप करावा। त्यानंतर मंदिरात वस्तू दान करा। संध्याकाळी शंकराची पूजा करावी। तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।